खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी गेलेला आहे। शहापुरात अग्निशमन दलाच्या जवानाचा बळी गेलाय। शहापूर मुंबई नाशिक महामार्गावर हा अपघात घडलाय। खड्ड्यांमुळे मृत्यूची मालिका सुरूच आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत। विविध ठिकाणी जो मोठ्या लेख खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत। शहापूरच्या मुंबई नाशिक महामार्गावर अपघात झाला आणि यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झालेला आहे। शहापुरात खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी गेलेला आहे। अग्निशमन दलाच्या जवानाचा बळी गेलेला आहे आणि त्यामुळे आता रस्त्यांवरचे हे खड्डे त्यामुळे नागरिकांची चिंता वाढलेली आहे, प्रवाशांची चिंता वाढलेली आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे अनेकदा दुचाक्यांचा अपघात होतो आणि त्यामध्ये अनेकांचे प्राण गेलेले आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते। उमेश जाधव आमचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात। उमेश, शहापुरामध्ये अग्निशमन दलाच्या जवानाचा बळी गेलेला आहे, खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यामुळे सातत्याने अपघात घडतायत, प्रशासन काय करतंय? नक्कीच श्वेता, काय झालंय सध्या गेली अनेक दिवसांपासून पाहतोय शहापूरमध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत। जवळजवळ नाशिकमध्ये आतापर्यंत खड्ड्याने 5 जणांचा बळी घेतलाय। काल भिवंडीमध्ये एका महिलेचा बळी गेलेला आहे आणि आज पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती शहापूरमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे। शहापूरमधील भारंगी नदीवर जो राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई नाशिक, त्या मार्गावर जो भारंगी नदीचा पूल आहे त्या पुलावर खड्डे पडलेत आणि या खड्ड्यात सदर जो विकास गोरे जो तरुण आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये कार्यरत, तो कामावर जात असताना त्याची दुचाकी सदर खड्ड्यामध्ये आदळल्याने त्याची दुचाकी पडून त्याचा जो अपघात झाला त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे। ते अत्यंत दुःखदायक घटना घडलेली आहे। शहापुरात सध्या दुःखाचे वातावरण आहे आणि गोरे कुटुंबावर मोठ्या प्रमाणात दुःखाचे सावट पसरलेले आहे आणि अशा प्रकारच्या घटना सध्या वारंवार महाराष्ट्रात घडत आहेत। तरीही प्रशासनाकडून याकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप शहापूरचे गोरेचे कुटुंबीय करत आहेत आणि अशा प्रकारचे जे खड्डे शहापूरमध्ये पडलेले आहेत, संपूर्ण रस्ते सध्या खड्ड्यामय झालेले आहेत। अनेक वेळा आपण त्या संदर्भाच्या बातम्याही प्रसिद्ध केलेल्या आहेत, परंतु प्रशासन याकडे कुठेतरी कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे आणि अशा प्रकारची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून संबंधित रस्ते तात्काळ खड्डे जे आहेत ते खड्डेमुक्त करावे अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी जोर धरली। नक्कीच, त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनानं खरं तर याची गंभीर दखल घेऊन हे खड्डे बुजवले पाहिजे, तशीच मागणी केली जाते। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।